नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे मजेत असाल. आजचा आपला दिवस अगदी साधा पण खूप चांगला गेला. आज घरात काय-काय कामं केली, काय स्वयंपाक केला, किचन कसं आवरलं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सकाळी उठल्यानंतरच आधी घरातली थोडीफार कामं उरकली, मग थेट किचनमध्ये जाऊन आजच्या जेवणाची तयारी चालू केली. रोजचा स्वयंपाक असला तरी प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी नवीन करण्याचा माझा प्रयत्न असतो. आज काय बनवलं? आज इथं अंड्याची भुर्जी बनवते मी, झणझणीत अशी. आधी चांगला गुलाबी होईपर्यंत कांदा, टोमॅटो भाजून घेतला. ह्याच्यामध्ये हळद, सगळे मसाले टाकले. धना पावडर, इथे धना पावडर टाकली मी. सगळे असे टाकून घेतले. नंतर मीठ, मीठ टाकल्यानंतर चटणी टाकून घ्यायची. तुम्हाला जर पाहिजे असेल तर हिरवी मिरची, आलं, लसूण घालून सुद्धा करू शकताय. ते चांगलं परतून घ्यायचं. शेवटी कोथिंबीर घालायची. लाल तिखट टाकले, गरम मसाला, चिकन मसाला सगळं टाकून घेतले मसाले. तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे. तुम्हाला कशी झणझणीत पाहिजे असेल तर झणझणीत जास्त टाकायची. म्हणजे झणझणीत होते. नंतर इथं थोडंसं मी पाणी घालून घेते. पाणी घालून चांगला कांदा शिजवून घ्यायचा. एकदम मस्त बारीक करून घ्यायचा कांदा. इथं थोडंसं बघा मी पाणी घालते. चांगलं घटलून घ्यायचं. नंतर इथं मी खायला चिरले टोमॅटो, बीट. शरीरासाठी चांगलं असतं टोमॅटो, बीट खाल्लेलं. सर्वांनी खावा. इथं हलवत-हलवत मी दुसरी पण कामं करते. इथं उडदाची डाळ पण मी शिजवून घेतली. 3-4 शिट्ट्या काढल्या तिथं. डाळ पण चांगली आपली शिजलेली आहे. नंतर इथं मी लसूण पण सोलून घेतलाय उडदाच्या आमटीला. उडदाच्या आमटीला लसणाची फोडणी देऊन चटणी टाकून करायची. लसूण चांगला बारीक चेचून घ्यायचा. एकदम बारीक चेचायचा लसूण. म्हणजे चांगलं त्याच्यामध्ये एकदम एकसारखं दिसतं. नंतर इथं मी कढीपत्ता संपलेला. आमटीसाठी तर कढीपत्ता लागणारच. म्हणून मी इथं झाडाचा माझ्या कढीपत्ता इथं आमच्या झाडाचा तोडून घेते मी. एक डाळी तोडते. चांगली धुवून घ्यायची पण हं. त्याच्यावर धुळ्या वगैरे बसलेल्या असतं इथं. त्याच्यामुळे चांगली धुवून घ्यायची आपण पानं त्याची. तुमच्याकडे आहे का कढीपत्त्याचं झाड? मला कमेंट करून सांगा. हे बघू शकता इथं मी तोडले. इथं झाड पूर्ण मी किचनमध्येच लावले. तिथं ऊन येतं म्हणून. तुळस वगैरे सगळं इथं लिंबाचं झाड आहे. हे बघा. मोगऱ्याचं पण आहे. सगळी झाडं इथं लावून घेतलेत मी. कारण इथंच ऊन येतं जास्त करून. नंतर परत एकदा मी मसाला हलवून नंतर पानं धुते मी. चांगलं धुवून घ्यायचंय. नंतर इथं मी आमटीसाठी पातेलं धुवून घेते. पातेलं धुवून चांगलं गॅसवर ठेवायचं. इथं बारीक चिरलेला हे करून घेतलाय चेचून घेतलाय लसूण. नंतर 2 पळे तेल टाकायचंय. 2 पळ्या तेल टाकल्यानंतर त्याच्यात आपल्याला जिरं, मोहरी आणि बारीक म्हणजे तो ठेचलेला लसूण, कढीपत्ता टाकून घेऊन चांगलं हे करून घ्यायचा, भाजून घ्यायचा पहिले चांगला मसाला तो. हे बघा. चांगली तडतडून द्यायचं त्याच्यामध्ये. म्हणजे कढीपत्त्याचा वास सगळ्या आमटीत येतो. एकदम मस्त लागते आमटी टेस्ट एकदम. नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. इथं मी मला पाहिजे ते टाकते. चवीनुसार तुम्ही किती डाळ घातल्या त्याच्याप्रमाणे मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये. पूर्ण असं बारीक हलवायचं. बारीकच गॅस ठेवायचा. त्यानंतर मी चटणी टाकते. घरगुती तर आम्ही वर्षाची बनवून ठेवतो चटणी. ती पण टाकते. झणझणीत ही पण आमटी चांगली झाली पाहिजे. नंतर ह्याच्यामध्ये ती डाळ शिजवून घेतलेली ती ओतून घ्यायची. बारीकच गॅस ठेवायचा आहे. हे बघा मी पूर्ण सगळी ओतून घेते. नंतर पाणी गरम करून पण आणि आपण वतायचं त्याच्यामध्ये. हे बघा. इथं मी परत पाणी गरम करायला ठेवलंय. आता डाळ पण जरा हलवून घ्यायची.
इथं अंड्याच्या भुर्जीला मी कोथिंबीर टाकायची म्हणून काढून घेतले. ती पण बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर. आता इथं पाणी गरम झालंय तोपर्यंत पाणी नंतर ओतून घ्यायचं आपण त्याच्यामध्ये. अजून जर का पाहिजे असेल तर अजून थोडं ओतायचं त्याच्यामध्ये पाणी. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आमटी करायची. हे इथं मी कोथिंबीर जरा तडक्यात टाकली की स्वाद चांगला येतो. इथं बारीक करून घ्यायची कोथिंबीर पण चांगली बारीक चिरून. ती पण चांगली भाजून घ्यायची याच्यामध्ये तडक्यामध्ये. आता मी इथं अंडी फोडून टाकते. सगळं चांगलं परतल्यानंतर इथं मी अंडी फोडून टाकलेत बघा. शेवटी इथं मी 4 अंडी फोडते. तुम्हाला किती पाहिजे तेवढे तुम्ही हे करू शकता टाकायचे. हे बघू शकता. इथं सगळी अंडी मी फोडून घेतल्यात. नंतर ह्याच्यावरती चांगलं ढवळून घ्यायचं. हलवून घेतलं की नंतर कोथिंबीर घालायची याच्यामध्येच. कोथिंबीर चांगली घालून नंतर अनेक एकदा हलवून घ्यायचं. तर गरमागरम आपली भुर्जी तयार होते. एकदम मस्त. तुम्ही भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकताय. उडदाची आमटी तर एकदम मस्त लागते. घरगुती मसाल्याची फोडणी आमटीत दिल्यानंतर. साधं जेवण असलं तरी अशा आमटीमुळे जेवणाची मजाच वेगळी असते. हे बघा. आता मी अंड्याची भुर्जी इथं हलवले. नंतर आता कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकून मग नंतर एकदा हलवून घ्यायची. थोडा वेळ ठेवून द्यायची. नंतर गॅस बंद करून ठेवायचं झाकून. हे तर आमटी मी ठेवलेली. ते पण आता त्याला उकळी आले चांगले. ती पण मिळून येईल. नंतर आपण गॅस बंद करून झाकून ठेवायचं सगळं जेवण इथं. आता स्वच्छता करायची जरा. काही घाण पडली असेल तर सगळं स्वच्छ करून घ्यायचं लागलं म्हणजे नंतर लई घाण नाही दिसत ते. आता इथं भांडी 4 पडल्यात ती मी घासून घेते. सगळी भांडी घासून घेतली म्हणजे जास्त भांडी पण पडत नाहीत आपली. बघा इथं आता कट्टा वगैरे स्वच्छ करून मी भांडी घासून घेते जरा. नंतर इथं बघा अंड्याची भुर्जी ही तयार झाली आता आपली. इथं माझं डबल काम झाले. चमचा उडलाय. चमचाच हे झालं माझा हात लागला. आता हे परत मला पुसून घ्यावं लागेल. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल आमच्या. मी केक पण बनवते त्याचे पण व्हिडिओ टाकते मी शॉर्ट्समध्ये. ते पण बघा. इथं मी गॅस बंद करते आता. इथं झाली भुर्जी. सगळं क्लीन करून स्वच्छ करून घेतलं इथं मी. आता भांडी झालेत माझे घासून. ते आता नंतर ते पुसून ठेवणार मी. आता इथं मी भात लावून घेते. इथं इंद्रायणी भात आहे माझा. तुम्ही कुठले तांदूळ वापरता ते मला कमेंट करून सांगा नंतर. उडदाची आमटी सोबत इंद्रायणी भात एकदम मस्त. शिजवताना येणारा वासच संपूर्ण घरभर पसरला जातो. गरमागरम भातावर आमटी आणि तूप, बस यापेक्षा जास्त काय हवंय. इथं बघा मी भात लावून घेतले. भात लावून झाल्यानंतर भांडी ती सगळं स्वच्छ करून घेऊ. इथं मी आमटी त्या गॅसवर ठेवते म्हणजे इथं मी भात ठेवते. हे बघा. झालं. इथं आता भात ठेवून 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या फक्त. तरी कुकरमध्ये जास्त वास येत नाही. पातेल्यात केल्यानंतर मस्त वास सुगंध येतो इंद्रायणी भाताचा. इथं आमटी पण माझी तयार झाली आता. आता सगळं जेवण रेडी झाले जवळ-जवळ. इथं माझं सगळं पूर्ण किचन एकदम मी क्लीन करून घेतलंय. स्वयंपाक झाल्यावर मी सगळी भांडी घासून घेतली. त्यानंतर गॅस ओटा सगळा स्वच्छ पुसून घेतला. स्वच्छ काम झाल्यावर स्वच्छ किचन दिसलं की मनालाही खूप समाधान मिळतं. हे बघा. इथं एकदम मस्त सगळं आवरून घेतलं मी. इथं माझं झालंय सगळं आता. तर आता लाडक्या कधी येताय ते बघायचं आता वाट. त्यानंतर आम्ही जेवून घेतो. तोपर्यंत इथं भात पण होईल. इथं माझी उडदाची आमटी आणि एक भुर्जी पण तयार आहे. इथं खायला मी टोमॅटो हे केलंय, कापून घेतलंय आणि बीट पण कापून घेतलंय. इथं चपात्या आम्ही सकाळीच करतो. इथं चपात्या पण रेडी आहेत आता. आता जेवणासाठी
सगळंच रेडी आहे. तर लाड्या आले. लाड्याला वॉफल मागवलेलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला